नमस्कार मंडळी, आज आपण अशा काही राशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या राशींचे मुले लहानपणापासून खूप हुशार असतात. मेष, सर्व राशी चक्रातील पहिली रस आहे मेष रस. त्या राशींच्या मुलांवरती जास्त प्रमाणात प्रभाव असतो तो म्हणजे मंगळाचा. त्यामुळेच या राशींच्या मुलांकडे खूप शिकण्याची क्षमता असते. तसेच ही मुले खूप धीट असतात. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्यात असते. तसेच ही मुले खूप जबाबदारीने वागतात. तसेच कोणत्याही कामात घाईगडबड करत नाही. वृषभ, अभ्यासामध्ये सर्वात जास्त मेहनती असणारी दुसरी रास म्हणजे वृषभ. शुक्र ग्रहाचा प्रभाव या राशींच्या मुलांवर असतो. यामुळे ही मुले खूप कष्ट करतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळेस मिळाले तर त्याचे भविष्य चांगले होते. वृषभ राशींच्या मुलांना अभ्यासात प्रथम येण्यास खूप रस असतो आणि जर का त्यांना योग्य मार्गदर्शन आणि वातावरण मिळाले तर ते शक्य होऊ शकते. कर्क, खूप स्वानंदेशील आणि खूप हुशार रास म्हणजे कर्क. कर्क राशींच्या मुलांवर चंद्र ग्रहाचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच ही मुले खूप शांत आणि थोडी लाजाळू असतात. कर्क राशींच्या मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडत असतात. ही मुले आपली वेगळी प्रतिभा निर्माण करतात. यामुळेच ही मुले शिक्षकांच्या खूप जवळ सुद्धा असतात. कन्या, बुध ग्रहाचा प्रभाव या राशींच्या मुलांवर असतो. ही मुले खूप हुशार असतात, त्यासोबत ती व्यावहारिक सुद्धा असतात. बोलण्यात प्रगत असतात, त्यामुळे सर्वांची मने जिंकतात. तसेच त्यांच्या अभ्यास करण्याची चिकाटी असते. त्यामुळे शाळेत पहिला क्रमांक घेण्यासाठी प्रयत्न करतात. या राशींच्या मुलावर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आपले उद्दिष्ट ठरवून ठेवलेले असतात. या राशींचे मुले आपल्या पालकांचे नाव मोठे करतात. मकर, या राशीचे मुले खूप तल्लख बुद्धिमत्तेची असतात, कारण या मुलांवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. यामुळेच यांची स्मरणशक्ती चांगली असते. प्रत्येक नवीन गोष्ट शिकून घेण्यात त्यांना रस असतो. ही मुले एकपाठी असतात. एकदा वाचलेली गोष्ट त्यांच्या चांगली लक्षात असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शिक्षणात लांबचा पल्ला गाठण्यास यशस्वी होतात. कुंभ, या राशींच्या मुलांची एकाग्रता खूप चांगली असते. तसेच या राशींच्या मुलांवर सुद्धा शनी ग्रहाचा प्रभाव असतो. या राशींची मुले खेळात खूप पुढे असतात. शांत स्वभावाची असल्यामुळे त्यांचे मित्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. तरी सुद्धा ही मुले अभ्यासला प्रथम प्राधान्य देतात. या राशींचे मुले बुद्धिमान असतात. पण याचा अर्थ असा कधीच होत नाही की इतर राशींची मुले हुशार नसतात. प्रत्येक मुलांकडे काही चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट गोष्टी असतात. याचाच अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण असतात. तर मंडळी, आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या स्वामी आईंचे भक्त या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.